कुक अँड ईट विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत। मी आजपर्यंत तुमच्याबरोबर खूप सारे कुकिंग व्हिडिओ शेअर केले, त्यानंतर आध्यात्मिक माहिती शेअर केली। त्या शृंखलेमध्ये आज मी तुमच्याबरोबर एक पुस्तकाची माहिती शेअर करते आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे जीवात्मा जगताचे कायदे। आता हे जे पुस्तक आहे ते हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे। मी हे मराठीत वाचते आहे आणि याच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे खोर्शेद भावनगरी आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे। तर हे काही पुस्तक म्हणजे कादंबरी आहे का? नाही, तर हा त्यांच्या मुलांशी त्यांनी साधलेला संवाद याच्यावर आधारित, त्यांच्या संवादावर आधारित हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांची जी दोन्ही मुलं होती ती खूप कमी वयामध्ये मृत्यू पावली। त्यांचा एक कार ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं जणू काही विश्वच ढासळलं। परंतु 1 महिन्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्या जगातनं आणि त्यांनी त्यांना त्या जगताविषयी काय सांगितलं आणि या जगामध्ये तुम्ही कसं वागायला पाहिजे की जेणेकरून तिथे जाऊन तुम्ही सुखी व्हाल किंवा तुम्हाला त्रास भोगावा लागणार नाही याविषयी सांगितलं। तर असे खूप सारे लोक असतील की जे म्हणतील की हे मरणानंतरचं जग वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही, आणि ते ठीकही आहे, कारण प्रत्येकाने कशावर विश्वास ठेवावा हा त्याचा प्रश्न असतो। परंतु या पुस्तकातनं आपल्याला काय शिकवण मिळते, तर ही शिकवण मिळते की तुम्ही नेहमी चांगले कर्म करायला पाहिजे। इतकी साधी सिंपल शिकवण आहे आणि तितकी सुंदर रीतीने त्यांच्या संवादातनं आपल्याला लक्षात येतं की देव असं म्हणतच नाही की तुम्ही माझी खूप पूजा करा किंवा तो परम दयाळू आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु तुमची जर कर्मच खूप वाईट असतील आणि तरीही तुम्ही अपेक्षा करत असाल की तुमचं सगळं चांगलंच होणार आहे, तर तसं होत नाही। तुमच्या कर्मांची फळंही तुम्हाला भोगावीच लागतात। तर त्याच्यामुळे ते जे संवाद त्यांनी त्यांच्या आईशी साधले आहेत त्याच्याद्वारे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की या जगतामध्ये तुम्ही कसे वागायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो पुढचा प्रवास आहे तो सोपा होईल। आणि त्याच्यामधनं होऊ शकतं, जसं मी म्हटलं की काही लोकांचा या सगळ्या मरणानंतरचं जग किंवा काय होतं या सगळ्यावर विश्वास नसेल, परंतु कर्मांवर बहुतेक तरी कोणी असं नसेल की ज्याचा विश्वास नसेल। त्यामुळे चांगले कर्म केले तर चांगली फळं मिळतात आणि तेच आपल्याला या पुस्तकातनं समजतं। हे पुस्तक मी पण अजून संपूर्ण वाचून पूर्ण केलेलं नाही आहे, परंतु जेवढं मी वाचलं आहे ते वाचून मला असं वाटलं की या पुस्तकाविषयी तुमच्या सगळ्यांबरोबर माहिती शेअर करायला पाहिजे। आता याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं आहे की जो आपला परमेश्वर आहे तो सगळ्यांचा परमेश्वर एकच आहे। तिथे असे तुम्हाला वेगवेगळे परमेश्वर दिसत नाही। सगळे लोक एकाच परमेश्वराकडे जातात आणि परमेश्वर हा परम दयाळू आहे, त्यामुळे त्याची नेहमीच इच्छा असते की तुम्ही चांगलं वागायला पाहिजे। आता खूपदा असं होतं की या जगामध्ये आपल्या या पृथ्वी तलावर जेव्हा आपण राहत असतो तेव्हा खूप सारे जे नियम असतात त्यांचं आपण पालन करतो, जे कायद्याने आपल्याला सांगितलेले असतात। परंतु ते म्हणतात की असेही खूप नियम आहेत जे कदाचित इथे पाप म्हणून त्याची गणती होणार नाही, परंतु तिथे गेल्यावर ती पापच आहेत। त्यामुळे तुमचा जो कॉन्शियसनेस आहे तो तुम्ही नेहमी जागृत ठेवायला पाहिजे, कारण आपल्या मनाला माहिती असतं की आपण योग्य वागतोय की अयोग्य। खूपदा असं होतं की आपल्याला कळत असतं परंतु स्वार्थासाठी आपण ते करतो। तर तसं तुम्ही करू नका। हे या पुस्तकातनं मी आत्तापर्यंत वाचलं आहे त्याच्यातनं मला लक्षात आलं आणि ते खूपच छान रीतीने सिंपल शब्दामध्ये समजून सांगण्यात आलं आहे। हे पुस्तक अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे जर तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक जरूर एकदा वाचा आणि तुम्हाला ते निश्चितच आवडेल। तर हे असं पुस्तक, याची जी माहिती होती, हे पुस्तक मला माझी एक मैत्रीण आहे दीपाली म्हणून, तिने सांगितलं होतं की तुम्ही हे जरूर वाचा, तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात तर हे पुस्तक तर तुम्हाला निश्चितच आवडेल आणि नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे। तर ते अगदी खरं आहे। तर थँक्यू दीपाली, तुम्हाला इतकं छान पुस्तक सांगितलं। तर हे असं पुस्तक जीवात्मा जगाचे कायदे तुम्ही वाचलं नसेल तर जरूर वाचा। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।